नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पर्सेंटेज सुरू केलं होतं. आज त्याचा पार्ट 4 आहे आणि आपली जी बॅच आहे मॅथ्सची ती येत्या 8 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, सोबत फुल नोट सुद्धा मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आणि याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. आणि येत्या 8 सप्टेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पर्सेंटेजचा फॉर्म्युला आपण पाहिला होता मागच्या व्हिडिओजमध्ये. तर काय होता, व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 100 है ना. तर 2/5 इंटू 100 त्याचं काय होतं, 0.4 होतं आणि इंटू 100 केल्यास काय होतं, 40% होतं. ठीक आहे, 40% आपण कशा पद्धतीने लिहितोय, 40/100 अशा पद्धतीने लिहितोय. ठीक आहे, बघा 10% इज इक्वल टू 1/10. एक शून्य एक शून्य कटला त्याच्यामुळे 1/10 होतं. 20/100 हा 1/5 होतं. 100. 25 जो आहे तो 1/4 होतो. 50% जो होतो 1/2. 75% जो होतो 3/4 आणि 90% काय होतं, 9/10. ठीक आहे, नंतर फ्रॅक्शन्स पर्सेंटेज मध्ये काय आहे ते बघून घेऊया. इंटू 100 केल्यास 50%, 1/3 इंटू 100 केल्यास 33.33%. हे सगळ्यांनी पाठ करून घ्या. ठीक आहे, 1/4 इंटू 100 25%, 1/5 इंटू 100 20%, 1/6 इंटू 100 16.66%, 1/7 इंटू 100 14.28%, 1/8 इंटू 100 12.5%, 1/9 इंटू 100 11.11% आणि 1/10 इंटू 100 हे 10% होते आहे. ठीक आहे, फ्रॅक्शन व्हॅल्यू बघा, 3/10 कसं करतात, मग 10 3. आता 3ला भाग जात नाहीत म्हणून 0 इथे शून्य लावतात, मग 3 आणि 30. ठीक आहे, अशा पद्धतीने केलं जातं डेसिमल मध्ये. आणि डेसिमल इंटू 100 केल्यास 30% आपलं उत्तर येत आहे. अशा पद्धतीने ते फ्रॅक्शन, डेसिमल आणि पर्सेंटेज आहे. ठीक आहे, हे रेशो मध्ये काहीच नसतं, 1:2 बस एवढंच. आणि इंटू 100 केल्यास आपल्याला जसं जसं पर्सेंटेज मिळते आहे. 1/3 पण सांगलेलं आहे. ठीक आहे, चला. तर आपण आता वर्ड प्रॉब्लेम करणार आहोत, जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे की ते कशा पद्धतीने केला जातं. ठीक आहे, तर काय आहे, इन अ क्लास ऑफ 50 स्टुडंट्स 40% आर गर्ल्स. ठीक आहे, अँड फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स अँड नंबर ऑफ बॉईज इन द क्लास. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात 40% मुली आहेत, तर वर्गात मुलींची संख्या आणि मुलांची संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, 40% ऑफ 50. ठीक आहे, तर 40 डिवाइड बाय 100 गुणीला 50 असं करूया. एक शून्य एक शून्य कटला, एक शून्य एक शून्य, 5 चोक 20. ठीक आहे, तर मग काय, 50ची क्लासची स्ट्रेंथ आहे ना, 50 - 20 मग किती होतात, 30. हे काय, वर्गातील एकूण विद्यार्थी आहे, कोणते एकूण. आणि 20 किती आहेत, हे काय आहे, मुलींची संख्या निघाली. ठीक आहे, तर मुलांची संख्या काय, बॉईज बॉईज आहे 30 आणि गर्ल्स आहे 20. अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केलं जातं. ठीक आहे, बघा, नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास 40% ऑफ 50. अशा पद्धतीने ते करतात आहे. 20 आलेला आहे आपला. त्यानंतर नंबर ऑफ बॉईज इन द क्लास, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास मायनस नंबर ऑफ गर्ल्स. ठीक आहे, अशा पद्धतीने ते करतात आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, रोहन स्कोर्ड 344 मार्क्स आउट ऑफ 400 मार्क्स अँड हिज एल्डर ब्रदर बेन स्कोर्ड 582 मार्क्स आउट ऑफ 600 मार्क्स. हु स्कोर्ड पर्सेंटेज इज बेटर. म्हणजे इथे काय विचारलंय, रॉनने 400 पैकी 344 गुण मिळवले आणि त्याचा मोठा भाऊ बेन याने 600 पैकी 582 गुण मिळवले. तर टक्केवारी कुणाला चांगली आलेली आहे. ठीक आहे, 344 आपण लिहून घेऊया, 400 गुणीला 100. ठीक आहे, म्हणजे 344 बाय 4. ठीक आहे, तर किती होतात, 86% होतात. ठीक आहे, त्यानंतर 582 डिवायडेड बाय 600 गुणीला 100. 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे किती आले, 97%. आता आपल्याला समजूनच आलं कोणाला जास्त पर्सेंट आहे, तर बेनला जास्त पर्सेंट आलेले आहे ऍज कम्पेअर टू रोहन. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने ते केलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ रोहन आपण अशा पद्धतीने काढलाय. त्यानंतर बेन्स सुद्धा आपण तशाच पद्धतीने काढलाय. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे, द पर्सेंटेज मार्क्स स्कोर्ड बाय बेन इज बेटर. बेनने काय केलं, मिळवलेले टक्केवारीचे गुण चांगले आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फायनल एक्झाम ऑफ क्लास 9 देर आर 50 स्टुडंट्स ऑफ 10% स्टुडंट्स फेल्ड. देन हाऊ मेनी स्टुडंट्स
हाऊ मेनी स्टुडंट्स पास टू क्लास एक्स, म्हणजे इयत्ता नववीच्या अंतिम परीक्षेत 50 विद्यार्थी असून 10% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आणि 10वीला किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 100% आपण पकडूया पहिले. ठीक आहे, त्याच्यामध्ये 10% मायनस म्हणजे किती झाले 90%. तर 90% कशाचे 50. 90% ऑफ 50. ठीक आहे, 90/100 गुणीला 50. ठीक आहे, 4500 डिवाइड बाय 100 म्हणजे किती 45. मग काय झालं आहे, 45 स्टुडंट जे आहेत ते 10वीला उत्तीर्ण झालेले आहेत. तर आपण अशा पद्धतीने पर्सेंटेज सॉल्व्ह करतो आहोत. ठीक आहे, तर ही एक बेसिक पद्धत आहे ज्यामध्ये आपण पर्सेंटेज सॉल्व्ह करतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विक्टर गेट्स 92% मार्क्स इन एक्झामिनेशन इफ दिस आर 460 मार्क्स, फाइंड द मॅक्झिमम मार्क्स. विक्टरला परीक्षेत 92% गुण मिळाले आणि हे 460 गुण असल्यास जास्तीत जास्त किती पैकी गुण मिळाले ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 460 हे किती पैकी आलेले. ठीक आहे, 92% म्हणजे कसं असतं 92 डिवाइड बाय 100. ठीक आहे, गुणीला एम म्हणजे आपल्याला ते शोधायचं आहे, इज 460. ठीक आहे, मग देअर 460 गुणीला 100 डिवायडेड बाय 92. मग काय 46,000 डिवाइड बाय 92. एम ची व्हॅल्यू काय आहे 500 असणार आहे. म्हणजे 460 किती पैकी आहे 500 पैकी आहे. तर मॅक्झिमम इन द एक्झामिनेशन आर 500. त्यामुळे परीक्षेत कमाल 500 गुण आहेत. ठीक आहे, चला. तर 10% ऑफ 1 आवर अशा पद्धतीने पण विचारलं जातं. तर आपल्याला हे कसं काढायचंय मग आता. 1 आवर मध्ये किती असतात 60 मिनिट असतात. ठीक आहे, तर एखादा 60 मिनिटे मग 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100 गुणीला 60 म्हणजे किती येणार 6 मिनिट येणार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 6 मिनिट असणार आहे. बघा, वी नो दॅट R% of M is equal to R divided by 100 into M. So we have 10% of 1 hour and 10% of 60 minutes. ओके, देन आपल्याला माहिती आहे की हे तर आपल्याकडे एका तासाचे 10% आहे. 1 तास म्हणजे काय 60 मिनिटे. ठीक आहे, तशानुसार आपण काढलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इन अ पब्लिक शो 75% ऑफ सीट्स वेअर फिल्ड इफ दिस देर वेअर 600 सीट्स इन द हॅट हाऊ मेनी सीट्स वेअर वॅकंट. एका सार्वजनिक कार्यक्रम 75% जागा भरल्या गेल्या तर सभागृहात 600 जागा होतात तर किती जागा रिक्त आहे. 75% ऑफ 600 75 डिवाइड बाय 100 गुणीला 600 किती होतं 450. ठीक आहे, त्यानंतर मग आपण काय करणार 600 मधून 450 मायनस करणार म्हणजे 150 जे आहे सीट्स ते काय आपल्या जागा रिक्त होत्या आणि किती भरल्या गेल्या होत्या 450 जागा भरल्या गेलेल्या होत्या. बघा, टोटल पर्सेंटेज ऑफ सीट इज 100, पर्सेंटेज फिल 75. ओके, 100 - 75 25. तर 25 अशा पद्धतीने पण आपण काढू शकतो 25% ऑफ 600. ओके, किंवा मग सोल्युशन जो पहिला आहे तशा पद्धतीने पण काढू, सरळ सरळ 75% घ्यायचं आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, ओके. तर 32% ऑफ 450 आपण मी जे पद्धत सांगितली होती तुम्हाला ते सांगते परत एकदा. 32% ऑफ 450 कसे काढायचे. 450 म्हणजे काय आहे 100% आहे. 10% काय होतं याचं 45. इथं डॉट लागले, शून्य डेसिमल लागलेलं. ठीक आहे, त्यानंतर 1% आपण कसं काढतो 4.5 म्हणजे 4.50. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. 32 आपण कसे मग काढले 30+2. ठीक आहे, तर 30 किती असतं बघा, तर 45 आहे ना, तर 45 गुणीला 3 म्हणजे किती 135 आणि 2% हे 9. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते ऍड ऑन करून अशा पद्धतीने ते काढलं जातं. ठीक आहे, तर मग आपण सरळ पण काढू शकतो, एकदम असं काही करण्याची गरज नाही. जसं की आता बघा इथे 52% गुणीला 650 असं सरळ सुद्धा आपण काढू शकतो. तेच आपलं उत्तर निघते आहे. ठीक आहे, 650 100%, 65 10 6.5 1%. ओके, तर 83 ऑफ 890 काय आहे 100%ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, 89 हे 10%ची व्हॅल्यू आहे आणि 8.9 हे 1%ची व्हॅल्यू आहे. आणि आपण 80+3 अशा पद्धतीने काढलं, × 3 करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते काढतो आहोत. आता 86 आपण सरळच आपण काढू शकतो × 990. याचे सरळ आपण उत्तर काढू शकतो 851.4. ओके, अशा पद्धतीने आपण वर्ड प्रॉब्लेम पर्सेंटेजचे पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला उपयोगी पडेल, कामात पडेल. आणि येत्या 8 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करते आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.